मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये इकडं जी राणी आहे, राणी आणि इंद्र घरी येतात आणि घरी आल्यावरती आता मालती त्यांना अडवते. म्हणते की कुठं गेला होता तुम्ही? इंद्र राणी रूममधून फ्रेश व्हायला जातात आणि ते बाहेर येतात. आता सगळेजण तिथे जमतात आणि आता लगेच इंद्र राणी तिथे असतात. तर आता मालती त्यांना विचारते, इंद्रा कुठं गेला होतास तू? मला सोड विचारलं होतं का? तर आता लगेच इंद्र म्हणतो की अगं आई, मी तुला विचारणार होतो, पण काय गं, तू ओरडशील मला माहिती होतं ना, त्यामुळे मी तुला विचारलं नाही. तर मी विचारणार होतो तुला. अगं तू जर माझ्यावर ओरडली असती तर मग मला जाऊन नसतं दिलं. आणि हे बघ, तुझा आधीच राणीवरचा राग, त्यामुळं मी तुला काहीच नाही सांगितलं असं म्हणत असतो. तर आता लगेच ते म्हणतात की हो, हे बघ इंद्र, असं वागू नको माझ्यासोबत तू, आणि मला सांगत जा ना काही गोष्टी. तर आता लगेच इंद्र म्हणतो, काही महत्त्वाचं काम होतं त्यामुळं नाही सांगू शकलो तुला, समजून घेत जा ना तू, असं म्हणत असतो. तर आता इकडं जी राणी आहे, राणी म्हणते की इंद्र सर, तुम्ही विक्रांत सरांची त्यांची माफी मागा सगळ्यांची. तर आता लगेच इंद्र म्हणतो की हे बघा, मी मोठ्या माणसाचं आपल्याला जर नातं टिकून ठेवायचं असलं घरामधलं, तर माफी मागणं हा एक पर्याय आहे. त्यामुळं मी विक्रांतची माफी मागतो आणि आई तुझी पण. तर आता लगेच जो इंद्र आहे तो दोघांची पण माफी मागतो, राणी विक्रांतची आणि लगेच राणीची पण. तो म्हणतो की हे बघा, मला ह्या घरामध्ये भांडणं तंटे काही नकोय. मला ह्या घरामधलं नातं असं टिकून राहिलं पाहिजे असं वाटतं ना, त्यामुळे आपल्या नात्यामध्ये जे आपली माणसं असतात त्यांची माफी मागायला कुठून आली आहे लाज? त्यांची माफी मागायला लाज वगैरे काहीच नसतं. त्यांची माफी मागितली उलटं चांगलं असतं. त्यामुळं त्यांची माफी मागितलीने काहीच फरक पडत नाही असं म्हणतात. तर आता लगेच ते म्हणतात की हो ना. तर आता लगेच इंद्र माफी मागतो. तर उर्मिला म्हणते की इंद्र सर, तुम्ही एकट्याने नाही तर राणी पण होती तुमच्यासोबत. राणीला पण माफी मागायला सांगा इंद्राची. अहो, तिने माफी नाही मागितली इंद्राची अजून, विक्रांतची. तुम्ही विक्रांतची माफी मागायला लावा राणीला पण. इंद्र म्हणतो, तिने काय केलं, तिला का माफी मागायला लावताय? तर आता ते म्हणतात, तिला पण माफी मागायला लावायची तरच बघा, नाही तर. तर आता लगेच राणीला पण ते माफी मागायला सांगतात. राणी पण आता इंद्राची माफी मागते आणि म्हणते की इंद्र सर, माफ करा मला, माझ्याकडून चूक झाली. विक्रांत सर आणि विक्रांतची माफी मागतात दोघं पण, राणी आणि इंद्र. तर आता त्यांना खूप आनंद होतो, म्हणतात की असंच पाहिजे होतं. तर आता आबा म्हणतात की इंद्र, एक बोलू का तुला? अरे तू अरे मला तिला राग येईन, मी रे कौतुक करतोय म्हणून, पण एक सांगू का? अरे तुझ्यात हा समजदारपणा आलाय ना, त्याचाच मला खूप अभिमान वाटते, खूप आनंद होते. अरे मला माहिती आहे हा तुझा समजदारपणा कुठून आलाय ते. अरे हा समजदारपणा तुझ्यामध्ये तर राणीमुळेच आला आहे. हे राणीमुळेच हे सगळं शक्य झालं आहे. नाहीतर तुझा स्वभाव आधी कसा होता मग माहिती आहे ना तुला. अरे राणीमुळे सगळं शक्य झालं आणि शक्य होऊन आणलं राणीने, असं म्हणत असतात. तर आता लगेच इंद्र म्हणतो की हो ना आबा. तर आता बघूया पुढील भागामध्ये आबा ते सगळेजण राणीचं कौतुक करतात. आता नक्की काय करणार आहे ही मालती, ते आता राणीविषयी प्लॅन रचणार आहे. नक्की काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.